तर बदल समितीचा अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर आता अग्रवाल समिती स्थापन केली आहे. या समितीकडे कसं पाहता आपण? खरं तर न्यायमूर्ती आनंद बदर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मातंग आणि तत्सम सगळ्या वंचित जातींना या अहवालाची अंमलबजावणी होईल. कारण आनंद बदर समिती ही उपवर्गीकरण करण्यासाठी स्थापन झालेली होती. म्हणजे 59 जातीचं वेगवेगळ्या गटामध्ये विभाजन करण्यासाठीचं प्रारूप तयार करण्यासाठीची ही समिती होती. त्यामुळे या समितीचा अहवाल जो आहे तो उपवर्गीकरणाचा निश्चितपणे आहे आणि सरकारने हा अहवाल प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. परंतु सरकारनं हे आमच्या समाजाच्या मतानुसार हे वेळकाढूपणाचं धोरण आहे. कारण त्याच्यावर अजून एक समिती त्यांनी निर्माण केलेली आहे आणि 1 महिना वाढलेला आहे. खरं तर इतर राज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केवळ 2 ते 3 महिन्यामध्ये आरक्षण वर्गीकरण लागू झालेलं आहे त्या राज्यामध्ये. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन 1.5 वर्ष झालं तरी महाराष्ट्रामध्ये ही प्रक्रिया अतिशय मंद गतीने सुरू आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या मातंग आणि इतर ज्या काही वंचित जाती आहे त्याचं फार मोठं शैक्षणिक आणि नोकरीचं नुकसान होत आहे. आणि हे सरकार वेळ काढूपणाचं धोरण करत आहे म्हणून समाज हा संतप्त झालेला आहे आणि आता तो धरणे आंदोलनाच्या माध्यमातून हा समाज आपला जो रोष आहे तो व्यक्त करत आहे. माजी मंत्री बडोले यांचं म्हणणं होतं की बदल समितीचा अहवाल जाहीर करावा. काय आपण याकडे नाही, सरकारला हा समितीचा अहवाल जाहीर करणं भागच आहे. कारण ती समिती त्यासाठीच नेमलेली आहे आणि तो होईलच. त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही आणि बडोले साहेबांनी जे काही म्हटलंय त्याच्यामध्ये काही वेगळेपणा सुद्धा नाही. तो अहवाल जाहीर व्हायलाच पाहिजे आणि तो होईल सुद्धा.